ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा विनवितसे कर जोडून भक्ती भावे करुनिया. ह्या नामधारक जो आहे तो त्या सिद्ध मुनींचे आता विनम्रतेने चरणाशी नमन करतो आणि त्यांना विनंती करतो अतिशय भक्तिपूर्वक. कुठलाही अहंकार नाही, तुम्ही मला सांगा असा अधिकार गाजवणं नाही. अतिशय विनम्रतेनं आणि भक्तिपूर्वक त्यांच्याविषयी श्रद्धा जी आहे ती त्यांची जोपासत तो नामधारक अर्थात गंगाधर सरस्वती त्या सिद्ध यतींच्या चरणाशी विनंती करतात की तुम्ही आणखीन हे गुरुचरित्र जे आहे, महाराजांच्या लीला ज्या आहेत त्या कृपया समजावून सांगा. आयुष्यामध्ये ज्ञान जेव्हा घ्यायचं असतं त्यावेळेला विनम्रतेनेच घ्यायचं असतं. आपल्याला असं वाटतं ज्ञान कोणीतरी सहज वाटावं, यांनी मला सांगणं ही त्याची जबाबदारीच आहे, त्याचं कर्तव्यच आहे, त्याने आपल्याला सांगितलंच पाहिजे, शिकवलंच पाहिजे. आयुष्यात असं ज्ञान मिळत नाही. म्हणून आज उत्तरायणाला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी या ज्या गोष्टी घडल्या, आपण जे विष्णू सहस्रनाम वाचतो त्याची पूर्वकथा आपल्याला माहिती असेल की पितामह भीष्म जे आहेत प्रचंड ज्ञानी व्यक्ती आणि इच्छा मरण होतं त्यांना, परंतु ते मृत्यूशय्येवरती होते, ज्या बाणाच्या शय्येवरती झोपले होते, कारण त्यांची अशी इच्छा होती. उत्तरायण म्हणजे देवाचा दिवस असतो आणि दक्षिणायन म्हणजे देवाची रात्र असते. त्याच्या बरोबर उलट दक्षिणायन म्हणजे पितरांचा दिवस असतो आणि उत्तरायण म्हणजे पितरांची रात्र असते. तर आपल्याला जो मृत्यू यावा हा उत्तरायणामध्ये यावा, कारण उत्तरायण हे पवित्र कालावधी मानला जातो आणि म्हणून तोपर्यंत त्या मृत्यूशय्येवरती, त्या बाणाच्या शय्येवरती तसेच पडून राहत आहे. आणि ती जे बाणांच्या टोकांनी त्यांना होणाऱ्या वेदनांच्या माध्यमातून जे रक्त पडतंय, ते आपण जी काही पापं केलेली आहेत ती सगळी पापही त्या ठिकाणी धुतली जावी अशी त्यांनी भगवंताकडे विनंती केलेली असते. तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते पांडवांना सांगतात की तुम्ही युधिष्ठिराला मुख्यतः, कारण तो त्याला राजा व्हायचं असतं पुढं, त्यामुळे तू जाऊन तुझ्या भीष्म पितामहांकडनं ज्ञान प्राप्त करून घे. आणि तो कृष्णाची आज्ञा मानतो, पितामह भीष्मांकडे जातो आणि थोड्या वेळाने परत येतो. विनंती करतो तिथे, परंतु काही रिस्पॉन्स येत नाही. म्हणून तो पुन्हा कृष्णाकडे येतो. काय म्हणे, तू एवढं सांगितलंस मला आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, पण त्यांनी काहीच दिलं नाही. म्हणजे त्यांना त्यांचा कदाचित आता आमच्यावर राग असेल, कारण आमच्यामुळेच त्यांचा मृत्यू झालाय वगैरे वगैरे. तर कृष्ण म्हणतो, तू काय केलं जाऊन? तो म्हणला, मी त्यांच्या पाया डोक्यापाशी थांबलो, कारण त्यांचा स्वर जो आहे तो माझ्या कानात पडावा म्हणून. आणि मी तिथं उभं राहून त्यांना विनंती केली की हे भीष्म पितामह, तुम्ही मला कृपया ज्ञान द्यावं, कारण तुम्ही आता ज्ञानी आहात, तर तुम्ही कृपया ज्ञानाचं आता जाता क्षणी हे ज्ञान मला द्यावून मला उपकृत करावं. तर कृष्ण म्हणला, अरे ज्ञान कधीही डोक्यापाशी उभं राहून मिळत नाही. ज्ञान हे चरणाशी लीनच व्हावं लागतं. त्या व्यक्तीला विनम्रतेने प्रार्थना करावी लागते. त्याच वेळेला ज्ञानाची प्राप्ती होते. आणि तू पुन्हा जा आणि त्यांच्या पायापाशी थांब, पायाला नमस्कार करून त्यांना विनंती कर. तो पुन्हा युधिष्ठिर त्या ठिकाणी जातो आणि मग त्यावेळेला जे भीष्म पितामह जे आहेत ते त्याला अनेक प्रकारचं राजा काय असतो, अनेक गोष्टींचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी सांगतात. तसंच ह्या नामधारकाचंही आहे. हे आपल्या आयुष्यात आपण कायम लक्षात ठेवावं. कोणाकडनंही ज्ञान, कोणी आपल्यापेक्षा व्यावहारिक जगतामध्ये असो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असो किंवा अन्य कुठेही, जर त्याच्याकडनं तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्ही विनम्रतेने जाणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि असा हा नामधारक जो आहे गंगाधर सरस्वती, तो त्या ठिकाणी त्या सिद्ध यतींना विनंती करतो की तुम्ही मला हे गुरुचरित्र कृपया कथन करावं.
म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे, की ती जी पत्नी जी आहे ती तिच्या पतीसमवेत त्या ठिकाणी तिचं चितेवरती जाण्यासाठी आली होती आणि ते कशाप्रकारे त्या ठिकाणी ती पुनर्संजीवन महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर याची कथा तुम्ही ऐकवली. तर ह्याचं पुढं काय झालं ते कृपया सांगावं, की महाराज तर मठामध्ये गेलेत, ही सगळी लोकं झोपलीत. मग पुढे काय झालं? आणि मग पुढची कथा त्या ठिकाणी सांगायला ते सुरुवात हो. करतात. मग पुढे गोष्ट अशी झाली, सिद्ध म्हणे ऐक बाळा, दुसरे दिवशी प्रातःकाळा दंपती दोघे गुरुजवळा येऊनी बसती वंदुनी. आणि मग ते दोघे जण आता महाराजांच्या ठिकाणी सकाळी पुन्हा जवळ येऊन बसतात आणि महाराजांना छान आता एवढा छान अनुभव दिलाय त्यामुळे अतिशय आनंदित असतात आणि महाराजांना ते असं म्हणतात, की "महाराज काल जेव्हा मी दुःखामध्ये होते, त्यावेळेला एक यती, एक संन्यासी जो आहे, यती हा संस्कृत शब्द आहे. तर जो कोणी संन्यासी असतो त्याला यती म्हणण्याचा प्रघात आहे. तर तो एक यती त्या ठिकाणी आला आणि त्यांनी ते 4 रुद्राक्ष दिले. तर ते 4 रुद्राक्ष आता त्यांनी तर खरं तर सांगितलं होतं, की चिता जेव्हा पेटवाल त्यावेळेला तुम्ही पतीच्या ठिकाणी हे करा आणि महाराजांच्या चरणांवरती जो रुद्राभिषेक होईल, रुद्रसूक्ताचा अभिषेक होईल, त्याचं तीर्थ जे आहे ते तुम्ही प्रोक्षण करा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आता हे जे रुद्राक्ष जे आहेत, हे रुद्राक्ष ह्या माझ्या नवऱ्याच्या कानामध्ये तसेच राहिलेले आहेत. तर ह्याचं काय करायचं आता कृपया आम्हाला तुम्ही सांगा. आणि एक बोलिले रुद्रसूक्त असे भले, अभिषेक करती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. हे रुद्रसूक्ताचं महात्म्य त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तर हे रुद्रसूक्त सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ते प्रोक्षण केलं त्याचं. आपण मागे माहिती मागच्या एक 3-4 महिन्यापूर्वी हा संपूर्ण रुद्राचा मराठीमध्ये अर्थ समजून घेतला होता, की रुद्र का महत्वाचा आहे? नमक म्हणजे काय असतं आणि चमक म्हणजे काय आहे? याचा आपण विस्तृत त्यावेळेला अर्थ पाहिला होता. तर हे रुद्रसूक्त म्हटलेलं आहे, त्याचं तीर्थ घेतलं आणि आता हे जे 2 रुद्राक्ष दिलेत, ते 2 कानात तसेच राहिलेत. एक गळ्यामध्ये 2 दिलेत, ते तसेच बांधलेले आहेत. आता ह्याचं काय करू? तर कृपया आम्हाला तुम्ही सांगावा. ऐसे सांगुनी आम्हासी आपण गेला परी रुद्राक्ष राहिले मजपाशी पतिश्रवणी स्वामिया. आणि असं तो यती आम्हाला सांगून गेला आणि ते जे रुद्राक्ष आहेत ते माझ्या नवऱ्याच्या कानामध्येच राहिले. आता ह्याचं काय करावं ते कृपया तुम्ही मला सांगावं. आणि त्या ठिकाणी महाराज हसतात. कारण आपल्याला समजत नाही महाराज आपल्याकडे कशा रूपाने आले आहेत. ऐकुनी तियेचे वचन, श्री गुरु सांगती हासोन, रुद्राक्ष दिले आम्हीच जाण, तुझी भक्ती देखून या. की ते जे यतिरूप होतं, ते संन्यासी रूप जे होतं, ते आम्हीच होतो आणि आम्हीच तुला ते रुद्राक्ष दिलं होतं कारण तुझी जी भक्ती होती, की तुझ्या तडफेने त्या ठिकाणी सांगत होतीस, की मी तुमच्याकडे एवढ्यासाठी आले आणि तुम्ही मला असं करावं वगैरे, वगैरे जे काही बोल आपण बघितले त्या अध्यायामध्ये, 30व्या अध्यायामध्ये. तर त्या भक्ती खातर मी तुला ते रुद्राक्ष दिले. आता ही भक्ती एवढीच आहे का? तर अजिबात नाही. तो आक्रोश झाल्यानंतर त्या आक्रोशामध्ये ते यती म्हणजे महाराज त्या ठिकाणी प्रकटही झाले. पण प्रकट झाल्यानंतर पुढचे 2 अध्याय आपण बघितलं. काय झालं? 31व्या अध्यायामध्ये महाराजांनी स्त्रीचा आचार धर्म सांगितलेला आहे, की स्त्रीनी कसं वागायला हवं, ज्यावेळेला ती सवाष्ण असते त्यावेळेला. आणि पुढच्या 32व्या अध्यायामध्ये ती विधवा झाल्यानंतर तिचं आचरण कसं असावं, या दोन्हींचं ज्ञान जे आहे, ते त्या ठिकाणी त्या स्त्रीला दिलेलं आहे. आता हे दोन्हीही ज्ञान दिल्यानंतर महाराजांनी रुद्राक्ष दिलाय, आधी नाही दिलेला. आधी रुद्राक्ष तिने जसे आक्रोश केला लगेच महाराज आले आणि लगेच रुद्राक्ष दिला असं होत नाही आणि असं झालं नाही. ह्याला महाराज म्हणतात. आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपली पहिली साधारण अपेक्षा नक्कीच असते, की महाराजांनी त्या क्षणी येऊन पहिलं माझ्या पतीला जिवंत करावं, नंतर ज्ञानाचे डोस पाजावेत. मला तुमचं ज्ञान ऐकायचं नाही, मला अनुभव पाहिजे. आपण कितीतरी वेळेला म्हणून हा आजचा प्रश्न त्यासाठीच घेतला होता. अनुभव आणि अनुभूती यात काय फरक आहे? आपण अनुभवासाठी इतके झगडतो महाराजांशी, की मला महाराज जे हवंय ते तुम्ही द्यायलाच पाहिजे. मी एवढी पारायणं, एवढे जप, एवढे तप करते, एवढे हवन केले. आता एवढं सप्ताहामध्ये सगळ्या सेवेला न चुकता हजर झालेले आहे. आता तुम्हाला मला जे हवंय ते द्यावंच लागेल. असा अट्टहास महाराजांकडे आपण करतो. पण महाराज जर समजून घ्यायचे असेल, तर महाराजांचं आपल्याला जे काही काय म्हणूया आपण त्याला व्यक्तिमत्व जे आहे, ते कशाप्रकारे काम करतात हे समजून घेणं भाग आहे. त्याच्यासाठी हे अध्याय आहेत आणि अध्यायांच्या माध्यमातून झालेल्या कथा आहेत. उगाच कुठल्याही गोष्टी अध्याय जोडलेले नाहीत. 31वा अध्याय उगाच काहीतरी सांगायचं म्हणून त्या बृहस्पतींची गोष्ट सांगावी आणि स्त्रीचं आचरण सांगावं असं नाहीये. की ती स्त्री ज्या आक्रोशामध्ये आहे, दुःख आहे तिचं, प्रचंड दुःख आहे. वय वर्ष 20 साधारण अंदाजे असेल. कोवळ्या वयातली मुलगी आहे. आणि तिचा पती मेलेला आहे. ती एकाच आशेने आलेली असते, की माझा पती त्या ठिकाणी जिवंत व्हावा आणि ह्या नरसिंह सरस्वतींच्या चरणस्पर्शाने त्या ठिकाणी होईल. एकाच आशेने आलेली आहे. अशा वेळेला महाराज तिला ज्ञानाच्या गोष्टी सांगतात. कारण हे जन्म, मरण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा महाराजांचा नित्याचा खेळ आहे.
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. की हा जन्म मृत्यू हा सतत चालणारा महाराजांचा खेळ आहे. म्हणून त्या व्यक्तीला जिवंत करणं ही महाराजांची किंवा महाराजांसाठी काही मोठी गोष्ट आहे किंवा महाराजांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असं अजिबात नाही. आपण पाहतो, आपल्याला वाटतं महाराजांनी त्याला कसं जिवंत केलं बघा किती मोठा चमत्कार झाला. महाराजांना याच्याविषयी इति कर्तव्यता नाही. मग महाराजांनी त्या व्यक्तीला का जिवंत केलं हा आपल्यापुढे प्रश्न राहतो. मग ज्यावेळेला हे दोन्ही अध्याय झाल्यानंतर, हे दोन्ही ज्ञान तिला सांगितल्यानंतर, आपण कालच्या अध्यायात बघितलं महाराजांनी हे दोन्ही सांगितल्यानंतर तिला असं विचारणा केली म्हणजे त्या यतीने, की "आता तुला काय हवंय तू सांग. तुला विधवा म्हणून आयुष्य जगायचं आहे का तुला सवाष्ण म्हणून आयुष्य म्हणजे सती जायचं आहे? आणि सवाष्णाचं तुझं कर्तव्य आहे की सती जाणं भाग आहे. आता तू ठरव तुला काय पाहिजे. मी तर तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत." आणि असं झाल्यानंतर ती स्त्रीने दिलेलं उत्तर जे आहे त्याच्यावरती महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे. आपण काय उत्तर देतो ना महाराजांना, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगामध्ये आपण कसे रिएक्ट करतो, तेव्हा महाराज काम करतात किंवा करत नाहीत. आपल्याला असं वाटतं, की महाराज काम करत नाहीत. आपण स्वतःकडे कधीच डोकावून पाहत नाही, की मी कुठे चुकतो आहे. आपण जर असतो तर महाराजांना असं म्हटलं असतं, "महाराज हे ज्ञान वगैरे नकोय मला. मला आत्ता माझा प्रश्न सोडवा." आणि महाराज म्हणतात, "मी ज्ञान दिल्याशिवाय तुला त्यातनं काय कळलं आहे, हे समजल्याशिवाय मी तुला देणार नाही." आणि मग त्या स्त्रीला असं विचारल्यानंतर त्या स्त्रीला जी अनुभूती झाली म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती झाली आणि मग ती त्यावेळेला म्हणते, की "महाराज तुम्ही सांगितलंय ते सगळं योग्य आहे आणि विधवा म्हणून आयुष्य जगायला मी तयार आहे. परंतु हे जे जग आहे ह्याच्यामध्ये ह्या जगामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा चांगला नाही. माझ्यासारखी एवढी तरणीकाठी पोरगी, एवढं सौंदर्यवान, ती जर या समाजामध्ये विधवा म्हणून जगली तर हे खूप क्लेशदायक जाईल आणि अशा संसारामध्ये मला राहण्यात रस नाही. ज्यावेळेला हे संसाराचं मिथ्यत्व याची जाणीव तिला होते, त्यावेळेला महाराजांनी रुद्राक्ष दिले. अनुभव तेव्हा येतो ज्यावेळेला ज्ञानाची प्राप्ती होते. अनुभूती आल्यानंतर अनुभव येतो. आणि म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी म्हणले, की "तुझी भक्ती देखून या," की तू जे सगळं ते श्रवण केलेलं आहेस त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा आणि त्याच्यातून ते उत्तर दिलं, त्याच्यावरती प्रसन्न होऊन मी तुला ते रुद्राक्ष दिले. तो माणूस जिवंत महाराज कधी काम करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग ते रुद्राक्षाचं महात्म्य महाराजांनी सांगितलेलं आहे, की "भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी, पापेन लागती परियेसी उत्तम अथवा नीचाते." की ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे, त्या रुद्राक्षाविषयी त्याची श्रद्धा आहे किंवा ज्याच्या मनामध्ये अजिबात श्रद्धा नाही, अश्रद्धा आहे तो व्यक्ती, नास्तिक असावे. रुद्राक्ष धारण नरासी. असा जो नर आहे, ज्याने रुद्राक्षाचं धारण केलंय, तो आस्तिक असो अथवा नास्तिक असो, तो श्रद्धायुक्त असो किंवा अश्रद्धायुक्त असो, पापेन लागती परियेसी उत्तम अथवा नीचाते. तो कोण आहे, तो कसा वागतो आहे, त्याचे आचरण कसं आहे, या गोष्टींना महत्त्व नसून, जो कोणी हा रुद्राक्षाचं धारण करतो, त्या सगळ्यांना त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. सहस्त्र संख्या जो नर रुद्राक्षमाळा करिहार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. आता ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ते तसंच आपण केलं म्हणजे लगेच देव होतो अशातला भाग नाही. म्हणजे 1000 रुद्राक्षांचं धारण केल्यानंतर महाराज असं म्हणतात, की तो साक्षात रुद्रच होतो किंवा साक्षात देवाचंच रूप येतो. म्हणजे त्याचं आचरण सुधारतं आणि एक चांगला तो व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी घडतो. देव म्हणजे काहीतरी अजब रसायन आहे किंवा कुठेतरी अंधारात गुडूप झालेला आहे, ढगात बसलेला आहे, अशातला कुठलाही भाग नाही. देव हा गुण आहे. सत्वगुणाचा जो भाग आहे, तो देवांमध्ये अधिक असल्यामुळे त्यांना देव असं संबोधन केलं जातं. तर ह्या सत्वगुणांची त्या व्यक्तीमध्ये वाढ होते आणि असा व्यक्ती ज्याला 1000 रुद्राक्ष घातल्यानंतर त्या व्यक्तीला कुठलंही पापाचरण करण्याची बुद्धी होत नाही किंवा हळू ती कमी होत जाते आणि म्हणून तो देवत्वाला प्राप्त होतो. कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वारविंशे श्रवणद्वै द्वादशाचे धारण करावे पर्येसा. मग त्यांनी महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे, की गळ्यामध्ये 32 रुद्राक्षांची माळा घाला, कपाळाला म्हणजे जटा असते पूर्वीच्या काळी तर जटा बांधल्या जायच्या. तर जटेला किंवा डोक्याला 24 रुद्राक्ष बांधा.
अशा प्रकारे वेगवेगळ्या महाराजांनी त्याची धारणा विधी सांगितलेली आहे, की कशाप्रकारे ते रुद्राक्ष धारण करा. आजच्या काळामध्ये एवढं आपल्याला सगळं धारण करणं हे अजब आहे किंवा अशक्य पण आहे. ज्याला धारण करायचं असेल त्याने काही हरकत नाही. त्याचे फळ असे अपार, माळा रुद्राक्ष असे थोर, जैसी मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. जसा तो रुद्राक्ष आपल्याला मिळेल, त्यानुसार आपण त्याचं धारण करावं. आपल्याला काशीचा कार्यक्रम झाल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलीने प्रत्येकाला हा रुद्राक्ष दिला आहे आणि तो आपण धारण करावा किंवा पूजेत ठेवावा, असा त्याचा विधी आपल्याला अ, गुरुमाऊलींनी आपल्याला दिला आहे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नातळती, त्यासी होय सद्गती, रुद्रलोकी अखंडित. आणि असं म्हणून महाराजांनी पुढे रुद्राक्षाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. परंतु ह्याला साक्ष काय आहे? याला पूर्वी काही प्रमाण घडलंय का? असा साधारणतः प्रश्न जो आहे तो स्वाभाविकपणे विचारला जातो. आणि मग महाराजांनी त्याचं वर्णनही केलंय, की किती प्रकारचे रुद्राक्ष आहेत. एकमुखी आहे, पंचमुखी आहे, एकादश रुद्र आहे, 21 मुखी सुद्धा मिळतो, 16 मुखी मिळतो, द्विमुखी सुद्धा मिळतो. तर प्रत्येकाचं जे आहे ते त्याचं कारण, त्याची धारणाविधी, त्याची नियमावली ही त्यानुसार ही वेगवेगळी आहे. जर नाही काही आपल्याला मिळालं, तर जे आपल्याला मिळेल ते आपण श्रद्धेने घालावं, असं महाराज त्या ठिकाणी सांगतात. आणि ह्याच्यासाठी एक गोष्ट त्यांनी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितली, जी अत्यंत महत्त्वाची आहे. गोष्ट आणि गोष्टीच्या पलीकडचा अर्थ, की पूर्वी एका काश्मीर देशामध्ये, काश्मीर प्रांतामध्ये भद्रसेन नावाचा राजा होता आणि त्याचा पुत्र, ज्याचं नाव सुधर्मा असं त्याचं नाव होतं आणि त्याचा मंत्री होता त्या राजाचा. त्या मंत्र्याच्या मुलाचं नाव होतं तारक. आणि हा तारक आणि हा सुधर्मा हे दोघंही काय म्हणूया आपण जिवलग मित्र. त्यांचं जेवणं, खाणं, झोपणं, खेळणं सगळ्याच गोष्टी, शालेय शिक्षण असेल, प्रत्येक गोष्ट हे दोघं सोबत राहून करायचे. आणि यांचं वय सोबत म्हणजे एक वयाचे दोघंही होते. आणि ह्यांना रुद्राक्ष जास्ती प्रिय होता. रुद्राक्ष असे दिवसभर खेळत राहायचे. यांना दुसरं काही खेळ आवडायचं नाही. म्हणजे लहान वयामध्ये मुलं वेगवेगळे खेळ खेळतात. परंतु ह्या दोघांचं फक्त त्या रुद्राक्ष सोबतच खेळणं राहायचं. आणि या दोघांशिवाय त्यांना एकमेकांना कुठलेच मित्र नव्हते. त्यामुळे राजाला हे कायम चिंता लागायची, की आपला हा राजकुमार आहे, पुढे जाऊन याला राजेपद सांभाळायचं आहे. हा जर असाच घडून राहिला तर बाकीची विद्या संपादन करणं, बाकीच्या गोष्टी आणि शेवटी हा मंत्र्याचा मुलगा आहे. तर ह्या गोष्टीचा भेद त्यांनी जाणून त्या प्रकारे कृती करावी. परंतु तो काहीही केल्यात हे दोघं काही एकमेकांपासून विलग व्हायचे नाहीत आणि दिवसभर आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण करायच्या, त्याच्याशीच खेळायचा, असा सगळा त्यांचा चाळा चालू राहायचा. तर एके दिवशी तिथं पराशर नावाचे महान ऋषी त्या ठिकाणी राजाच्या दरबारी आले आणि तो आल्यानंतर राजाने त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्यांनी आपली समस्या जी आहे ती त्या ऋषींसमोर मांडली, की तुम्ही तर भूत, भविष्य, वर्तमान असं सगळं जाणून आहात. तर कृपया माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं, की हे दोघं असं काय आहेत? हे दोघं एकमेकांचे एवढे जिवलग मित्र आहेत आणि सतत रुद्राक्षाची धारण करून खेळत असतात त्याच्याशी. तर कृपया मला तुम्ही त्याच्याबद्दल माहिती द्यावी. आणि त्यावेळेला ते ऋषी जे आहेत, पराशर ऋषी, त्यांनी त्यांची पूर्वीची गोष्ट सांगितली, की पूर्वी नंदी नावाचं एक गाव होतं आणि ह्या गावामध्ये एक वेश्या राहत होती आणि ही वेश्या अतिशय लावण्य सुंदरी, दिसायला सुंदर आणि तिचं रोजचं जे काही कर्म आहे ती त्या पद्धतीने करायची. तिचा जो काही प्रपंच आहे तो त्या पद्धतीने चालवायची. आणि जे काही पोटापाण्यासाठी तिला करावं लागायचं त्या सगळ्या गोष्टी, परंतु त्या प्रामाणिकपणे करायची अशी तिची ख्याती ही त्या ठिकाणी होती. आणि ती जरी वेश्या असली तरी सुद्धा धर्माचं आचरण ही ती करायची. असोनी वारवनिता, वारवनिता म्हणजे वेश्या. असोनी वारवनिता म्हणे जैसी सॉरी असोनी वारवनिता म्हणे आपण पतिव्रता, धर्म करी असंख्याता, अन्न वस्त्रे ब्राह्मणाचे. की जरी ती वेश्या असली तरी ती अशी म्हणायची, की मी धर्माने आचरण करणारी एक पतिव्रता स्त्री आहे आणि त्या पद्धतीनं ती आचरण करून वेगवेगळे दानधर्म त्यांच्या समाजामध्ये करत राहायची. आणि अशा प्रकारे सुरू असताना तिचं रुद्राक्षावरती अतीव प्रेम होतं. भगवान शंकराची ती शिवभक्त होती आणि तिच्या त्या खोलीमध्ये, घरामध्ये एक माकड आणि एक कोंबडा असे 2 प्राणी व्हायचे आणि तिने गमतीने त्या कोंबड्याच्या डोक्याला आणि माकडाच्या गळ्यामध्ये एक रुद्राक्ष बांधून ठेवला होता. गंमत म्हणून. कारण ती शंकराची भक्त आहे. त्यामुळे आपणही तसंच करतो. आपल्या घरात जे पाळीव प्राणी असतात, कुत्रा असेल, मांजर असेल, तर आपण जे करतो आपण त्याला गळ्यामध्ये काहीतरी बांधणार, एखादं लॉकेट लावणार. कारण आपल्या त्या प्राण्यावरती आपल्या घरातल्या व्यक्ती एवढाच जीव असतो. तर तसं त्या स्त्रीने जी आहे त्या वेश्येने दोघांच्या गळ्यामध्ये आणि एकाच्या डोक्याला, त्या कोंबड्याच्या डोक्याला रुद्राक्ष बांधून दिला. ही एवढी शिवभक्त असल्यामुळे त्या ठिकाणी एक व्यापारी येतो आणि तो व्यापारी असतो त्याच्यासोबत एक शिवलिंग घेऊन येतो. ते शिवलिंग इतकं तेजवान, इतकं तेजपुंज असतं, की त्याच्यामधनं
इतका प्रकाश बाहेर पडत असतो, की ते बघणाऱ्याला ते एकदम अचंबित करणार वाटावं, की एवढं भव्य तेज या शिवलिंगातून येतंय. आणि म्हणून ती जी वेश्या आहे ती तिच्या स्त्रियांना, सखींना असा निरोप पाठवते, की ह्या व्यक्तीला असं सांगा, की मी त्याचं सर्व सुख त्याला द्यायची माझी तयारी आहे आणि मी त्याच्यासोबत तिच्या त्या व्यक्तीसोबत पातिव्रत्य धर्माचं पालन करेल, पण त्यांनी त्या बदल्यात मला शिवलिंग द्यावं. तर तो जो व्यापारी आहे तो म्हणतो, "मी हे शिवलिंग अत्यंत माझं जिवलग आहे. माझ्या जीवासारखं मी त्याला जपलेलं आहे. तर असं शिवलिंग मी त्या स्त्रीला द्यायला तयार आहे." परंतु त्याने कंडिशन ठेवल्या आणि त्या कंडिशन जर मान्य असतील, त्या अटी जर मान्य असतील, तर मी हे करायला तयार आहे. त्या स्त्रीने त्या शिवलिंगासाठी, कारण ती शिवभक्त आहे आणि असं शिवलिंग बघितल्यानंतर तिची इच्छा तेवढी तीव्र झाली, काय वाटेल ते करायला मी तयार आहे, परंतु ही गोष्ट मी प्राप्त करेन. आणि असं म्हणून ती अट तिने मान्य केली आणि त्याने सांगितलं, की "मग माझ्यासोबत 3 दिवस पत्नी म्हणून राहावं लागेल." आणि मग तिने ती अट मान्य केली. मग एके दिवशी रात्रीच्या वेळेला त्यांनी शिवलिंग बाहेरच्या खोलीत ठेवले आणि हे दोघे आतल्या खोलीमध्ये गेले. त्यावेळेला अचानक त्या ठिकाणी त्या खोलीला जिथे शिवलिंग ठेवलं होतं, तिथे अचानक आग लागली आणि आगीमध्ये ते पूर्ण जी खोली आहे ती भस्मसात झाली. ते शिवलिंगही त्या ठिकाणी भस्मसात झालं आणि ते जो माकड आणि जो कोंबडा होता, ते दोघेही त्या ठिकाणी भस्मसात झाले. त्यांच्यासोबत ते रुद्राक्षही गेलं. तर हा जो व्यापारी आला होता, तो आरडाओरडा करायला लागला, की "माझं शिवलिंग जळालं, असं झालं, तसं झालं, आता मी काही राहत नाही." आणि असं म्हणून त्याने सुद्धा त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये स्वतःला भस्म करून घेतलं. "अग्नी लागोनी मंडप, भस्म झाला जैसा धूप, वैश्य करीतसे प्रलाप, देखोनिया तैवेळी." म्हणे, "हा, हा, काय झाले? माझे प्राणलिंग गेले. विझविताती अतिप्रबळे नगर लोक मिळवणे." सगळे येऊन येऊन त्या आग विझवण्याचा प्रयत्न करतात, परंतु काहीही होत नाही. तोपर्यंत ते लिंग जे आहे, ते सगळं दग्ध झालेलं असतं, संपूर्ण नष्ट झालेलं असतं आणि ते कोंबडा आणि माकड तेही त्या ठिकाणी दहन झालेले असतात. "वैश्य देखोनी अतैवेळी, दुःख करी अतिप्रबळी, प्राणलिंग जळून गेले, आता प्राण त्यजेन म्हणे." आणि तो सुद्धा स्वतःचा प्राण द्यायला, कारण त्याला प्राणाइतकंच प्रिय आहे, असं त्याने आधीच सांगितलेलं असतं आणि म्हणून त्यांनी त्वरित त्या आगीमध्ये स्वतःचा प्रवेश केला आणि बघता-बघता तोही जळून खाक झाला. हे सगळं बघून ते जे लोकं सगळे आग विझवायला आले होते, ते सगळे अचंबित झाले, की क्षणभरात सगळ्या ह्या गोष्टी घडतायत. आणि ती जी वेश्या होती, तिला सुद्धा दुःख वाटायला लागलं. कारण ती म्हणली, की "मी याला वचन दिलं होतं, की मी 3 दिवस तुझ्यासोबत पत्नी म्हणून राहील आणि आता माझा पतीच या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे मलाही त्याच्यासोबत सती जाणं भाग आहे." असं म्हणून ती सगळ्यांना सांगते. सगळे लोकं तिला वेड्यात काढतात. "अगं तुझ्यासाठी हे असे किती पुरुष येतील. तू असं करणं चुकीचं आहे." परंतु ती तिच्या विचारांवर ठाम राहते आणि ती ती सुद्धा स्वतः त्या अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार होते. आणि स्वतःच्या आद्य परमेश्वराला अर्थात भगवान शिवाला ती त्या ठिकाणी नमन करते, की "हे परमेश्वरा, मी तुझं स्मरण करून माझा जो धर्म आहे, त्या धर्माचं मी पालन करते, कारण मी ह्याला वचन दिलं होतं आणि त्या वचनाला जागणं हे माझं कर्तव्य आहे. तरी तू तुझी कृपा जी आहे ती माझ्यावरती सतत राहू दे." असं म्हणून ती त्या ठिकाणी नमन करून त्या अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार होते आणि एक-एक पावलं पुढे, पुढे, पुढे टाकायला लागते. आणि त्याच वेळेला अचानक एक अद्भुत गोष्ट घडते. सदाशिव पंचवक्त्र, दशभुजा नागसूत्र, हाती असे पानपत्र, त्रिशूळ डमरू करी असे आणि अचानक त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट होतात. पंचमुखी भगवान शंकराचं दर्शन त्या ठिकाणी घडतं. 10 बाजू, हातामध्ये डमरू, त्रिशूळ असं सगळं रूप जे आहे ते त्या ठिकाणी प्रकट होतं. ईश्वर म्हणे "तियेसी, आलो तुझ्या परीक्षेसी, धर्म धैर्य पहावयासी, येणे घडले परियेसा." मी तुझी परीक्षा बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुझे मन पहावयासी, झालो अग्निप्रवेशी, तूची प्रतिव्रता होसी, सत्य केले व्रत आपुले. आणि तुझं मन बघण्यासाठी, की काय करतेस तू पुढे? कारण कठीण प्रसंगामध्येच माणसाची परीक्षा घेतली जाते. सगळं चांगलं असताना आपले मित्र, नातेवाईक सगळेच गोड-गोड बोलतात. ज्यावेळेला प्रसंग आपल्यावरती उभा राहतो, त्यावेळेला मात्र सगळे दूर जातात आणि अशा कठीण प्रसंगामध्ये माणसाची परीक्षा घेतली जाते आणि तसंच या ठिकाणी ते भगवान शंकर जे आहेत ते तिला म्हणतात, की "तुझं मन पाहण्यासाठी तू कशाप्रकारे खरंच मी म्हणतेस, की मी पतिव्रता आहे, मी पतिव्रता आहे. तर ते बघण्यासाठी मी तुझ्या इथं आलेलो आहे. पण मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे, तर तुला काय हवं ते तू माग." आणि त्यावेळेला ती वेश्या जी आहे ती सुद्धा शॉकमध्येच आहे, की भगवान शंकर साक्षात त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. ती वेश्या जी आहे ती भगवान शंकराकडे विनवणी करते, की "मला काही नकोय, मला फक्त तुमच्या चरणाशी जागा पाहिजे." आणि त्या ठिकाणी जे ते माकड आणि जो कोंबडा जे जळाले होते, ते दोघं म्हणजे हे दोघं मुलं आहेत. त्यातला
तो जो माकड होता, तो माकड तुझ्या पोटी जन्माला आलाय, म्हणजे तुझा मुलगा म्हणून जन्माला आलाय आणि जो कोंबडा होता, तो त्या मंत्र्याचा मुलगा म्हणून जन्माला आलाय. त्यामुळे ह्यांचं मागच्या जन्मीचं ऋणानुबंध आहे आणि तो रुद्राक्ष धारण केला असल्यामुळे त्यांना या जन्मामध्ये मनुष्य जन्म धारण करता आला आणि हा मनुष्य जन्म धारण करून सुद्धा मागील जन्माच्या स्मृती त्यांच्यात ती जाग्या असल्यामुळे त्यांना रुद्राक्षविषयी अतिशय प्रेम आहे. पूर्वसंस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आणि म्हणून ते याही जन्मामध्ये त्या रुद्राक्षाविषयी अतिशय प्रेम आहे आणि भगवान शिवाचे हे दोघही भक्त आहेत. आणि म्हणून या ठिकाणी महाराज ती गोष्ट संपवतात आणि म्हणून सांगतात, की आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करीताती त्याच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर. आणि महाराज त्या दोघेही दाम्पत्याला श्री गुरु म्हणते दंपतीसी येणे परी रायासी सांगत झाला महार्षी पराशर विस्तारे. आणि आता तुम्ही तुमच्या पुढच्या मार्गाला जावा. त्या दोघांमुळे बाकीचे त्यांच्यासोबत महाराजांच्या सोबत असलेले शिष्य, त्या गावातले लोक यांना सुद्धा या रुद्राक्षाचं महात्म्य कळतं आणि या ठिकाणी अध्याय समाप्त होतो. गोष्ट फार छोटीशी आहे, परंतु गोष्ट फार महत्वाची. भगवान श्रीकृष्णाने मोक्षासाठी सांगितलेला निष्काम कर्मयोग हा या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं, की महाराजांचं सतत पूजा करत राहिलो, 24 तास महाराजांच्या सोबत राहील म्हणजे देवघरापाशी जवळ बसलो, केंद्रात जाऊन बसलो, 24 तास सारखं महाराजांचंच काम करत बसलो, म्हणजे महाराजांच्या जवळ जाता येतं. परंतु असं करत असताना आपल्याकडनं शारीरिक कर्म घडतंय, परंतु त्याच्यातून बऱ्याच वेळेला आपण अनुभवतो, की अगदी जो रोज महाराजांचं उठसूट महाराजांचं काम करणारा माणूसच जास्ती अहंकारी असतो. त्याच्याकडे एवढा अहंकार असतो, की त्याला असं वाटतं, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. मीच सगळं करतोय. माझ्याच मनाने मी सगळं करत चाललेलो आहे. प्रचंड अहंकार असतो. मग वेगवेगळ्या पद्धतीनं तो बाहेर येतो. जसं शरीरातली उष्णता ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शरीराच्या बाहेर फेकली जाते. ती कुठल्याही रूपामध्ये. सामान्य रूप असेल तर साधारण घाम येऊन बाहेर पडते. परंतु त्याची तीव्रता जास्ती असेल, मग तुम्हाला तोंड येईल किंवा उष्णतेचे विकार जळतील, डोकं दुखेल, काहीही होऊ शकतं. पाईल्स असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी उष्णता शरीरातली कशा प्रकारे बाहेर पडेल, हे काही सांगता येत नाही. तसं हा जो सेवेच्या मध्ये जो दंभ निर्माण झालाय, जो अहंकार निर्माण झालेला आहे, हा अहंकार वेगवेगळ्या रूपातून बाहेर पडतो. मग बऱ्याच वेळेला माणूस चिडखोर जास्ती होतो, त्याला दुसऱ्याचं पटत नाही किंवा वयापेक्षा जास्ती तो एजेड वाटायला लागतो. त्याच्याकडनं बऱ्याच चुका बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की एखादा व्यक्ती महाराजांच्या इथे येऊन असा का वागतो? याला म्हणतात नियती. काय असतं, त्या व्यक्तीचं पुण्य इतकं असतं, की त्याला शिक्षा तर द्यायची असते. परंतु ती शिक्षा देण्यासाठी त्याचं पुण्य मध्ये आड येतं. आणि मग हे पुण्य संपवल्याशिवाय त्याला शिक्षा मिळत नाही. म्हणून नियती महाराजांच्या आज्ञेने, की ह्या माणसाचं पुण्य लवकर कसं संपेल, म्हणजे जी गोष्ट 10 दिवसात संपणार आहे, ती एका दिवसात संपवायची, असा जर नियतीचा हेतू असेल, तर ती देवाच्या दरबारात जाऊन ह्या व्यक्तीकडनं चुका घडवते. मुद्दामून त्या व्यक्तीच्या माध्यमातून लोकांना द्वेषपूर्ण बोलणं, रागावून बोलणं, त्यांना फसवणं, लांडी-लबाडी करणं, अन्य अनेक गोष्टी. अशा मुद्दामून चुका घडवून आणतात, अशी बुद्धीच त्याची होते. आणि देवाच्या दारात केलेलं पाप हे दशपटीनं, शतपटीनं त्याचं फळ लवकर मिळतं. म्हणजे देवाच्या दरबारात नसताना तुम्ही एखाद्याला रागावून बोलला, चिडून बोलला, फसवलं, तर एक वेळ ते देवाच्या दरबारात माफही होईल. परंतु देवाच्या दारामध्ये असताना जर त्या गोष्टीचं पाप झालं, तर मात्र त्याला कुठल्याही प्रकारची माफी नाही. त्यामुळे देवाच्या दारात ह्या गोष्टी घडवल्या जातात, कारण ती पापं लवकर फलद्रूप होऊन त्या नियतीला, त्या व्यक्तीला शिक्षा देता येते. त्यामुळे अशी जी लोकं आहेत, ती तुम्हाला काही कालावधीसाठी महाराजांच्या जवळ दिसतील. अगदी खूप फेमस झालेली असतात, खूप मोठेपणा मिळतो. परंतु काही वर्षांनी जर त्यांचा तुम्ही जर इतिहास पाहिला, तर तुम्हाला कळेल की ही लोकं अक्षरशः बाहेर फेकलेली असतात. प्रचंड दुःखामध्ये जातात. अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणून कधीही महाराजांच्या दरबारात जेवढं नम्र राहाल, तेवढ्या गोष्टी राहणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य असं होतं, की निष्काम कर्मयोग जो आहे, हा महत्वाचा आहे. फक्त तिथं राहून कर्म करत महाराजांचं होता येतं असं अजिबात नाही आणि म्हणून ही गोष्ट आहे, की ती जी स्त्री आहे, तिचं कर्म बघायला गेलं तर समाजाच्या दृष्टीनं ती न कर्म आहे. ती एक वेश्या आहे. त्या वेश्येचं तिचं नित्य कर्म आहे, की फक्त शरीर सुखाचा भोग घेणं किंवा भोग देणं. याच्या पलीकडे तिला काही नाही. पण तिचं ते कर्म आहे शेवटी तिचा जगण्याचा जो भाग आहे, तो तिचा भाग आहे. पण हे असताना सुद्धा
हे असताना सुद्धा म्हणजे शरीराने तुमच्याकडनं जी कृती घडते ती जरी फार वाईट वाटत असली, अप्रिय वाटत असली, समाजाच्या दृष्टीने अहितकारक असली, तरी सुद्धा ती मनाने सतत भगवंताच्या जवळ आहे. ती सतत भगवंताचं स्मरण करते. आचरण तिचं जे आहे, मनापासून जे करणं आहे, म्हणून त्याच्यात म्हटलेलं आहे, की जरी ती वारवानिता असली, तरी सुद्धा ती आचरण लोकांना दानधर्म करते. पातिव्रत्य धर्माचं आचरण ती करते. मनापासून मात्र ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताच्या एकनिष्ठतेच्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही शरीराने कृती काय करताय यापेक्षा तुमचं चित्त देवाकडे आहे का हे जास्ती महत्वाचं आहे. 11 माळी जप करायला बसलेलो आहे, नित्यसेवा रोज झालीच पाहिजे, दुर्गा सप्तशती रोज वाचलीच पाहिजे म्हणून वाचतोय, पण तू चित्तामध्ये नको-नको ते विचार आहेत. माझी सून मला असेच त्रास देते, त्याच्यापासून देवी मला लवकर वाचव म्हणून मी वाचतेय. असे एन नंबर ऑफ गोष्टी मनामध्ये येतात. चित्त भलतीकडं, कृती दुर्गा सप्तशतीची आणि ही वेश्या आहे, कर्म अतिशय वाईट आहे, परंतु चित्त भगवंताकडे आहे. याला म्हणतात निष्काम कर्मयोग. अध्याय क्रमांक 2 सकर्म, अकर्म भगवद्गीता अथवा ज्ञानेश्वरी. सकर्म काय, अकर्म काय आणि आयुष्यामध्ये कसं कर्म घडायला हवं, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी अथवा भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 जरूर वाचावा. आपण कृती काय करतोय शरीरातनं? मी माईकवर छान मार्गदर्शन करतोय, परंतु माझ्या मनातली भावना वेगळी आहे. बघा मी कसं लोकांसमोर छान बोलतोय, एवढी लोकं बसली आहेत वगैरे, वगैरे. मनामधून मी महाराजांच्या जवळ नाहीये. मनामधून मी माझ्या स्वतःच्या अहंकाराला खतपाणी घालतो आहे. तर चित्तामध्ये माझ्या घडणाऱ्या गोष्टींचं फळ मला मिळत जातं. शरीराद्वारे लोकांना दिसताना असं दिसणार, की मी चांगलं कर्म करतोय. तुम्ही शरीराद्वारे काय कर्म करता ह्याला इति कर्तव्यता नाही. म्हणून त्या वेश्येला भगवंत प्रसन्न झाला. साक्षात त्यांनी दर्शन दिलं. आपल्यासारखे कितीतरी जण अजूनही उपाशी राहतो आणि झगडत राहतो, की महाराज मला दर्शन द्या, महाराज मला अनुभव द्या, महाराज मला हे द्या. कारण आपलं चित्त प्रपंचामध्ये जास्ती आहे, परमार्थामध्ये क्षणभराचं आहे. दिसताना असं वाटतं, की आपण 99% परमार्थ करतो. आज ही बाई गेली कुठं? केंद्रात गेलीये. किती वेळ झालाय? 2 तास झाले केंद्रातच गेलीये. परंतु केंद्रात जाऊन करतीये काय? याला बोल, त्याला बोल, त्याला ओरड, त्याला ओरड. ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच येत नाही. याचं गॉसिप कर, त्याचं गॉसिप कर. 2 तास गेले. घरातल्या सगळ्या व्यक्तींना वाटतं, वाह! वाह! 2 तास केंद्रामध्ये गेले. परंतु 2 तास जाऊन जर हे कर्म घडत असतील, भगवंत कधीच प्राप्त होत नाही आणि नियती आपल्याकडनं पाप घडवत राहते. महाराजांकडे राहून आपण काय कमवायचं ह्याची आपल्याला बुद्धी होणं, ह्याला महाराजांची कृपा होणं म्हणतात. नुसतंच महाराजांच्या सोबत राहून महाराजांचं होता येत नाही. समुद्रात राहिलं म्हणजे आपण ओलेच राहू अशातला भाग नसतो. ज्या क्षणी समुद्रातनं बाहेर पडतो किंवा जरी उभं राहिलो, तरी सुद्धा अंग आपलं त्या क्षणी कोरडं झालेलं असतं. याला ज्ञान घेणं म्हणत नाहीत. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. हा नुसता रुद्राक्षाचा अर्थ नाही. आपलं कर्म कसावं असावं हे सांगण्याचा हा मतितार्थ आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग जो वेळोवेळी गुरुचरित्रात, श्रीपाद चरित्रात आपल्याला अनुभवायला मिळतो, ऐकायला मिळतो आणि जे परमसत्य आहे ती गोष्ट पुन्हा-पुन्हा आपल्याला तीच गोष्ट सांगितली जाते, की ही ती 2 मुलं जे आहेत, एक मंत्री आणि एक राजाचा मुलगा आहे. पूर्वसंस्कार जे आहेत, पूर्वसंस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करीतं, की मागच्या जन्मांमध्ये आपण जे काही केलेलं आहे, तेच कॅरी फॉरवर्ड करून आपण या जन्मामध्ये जगत असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागं, ह्या मागील जन्मांच्या घटना, एखाद्या व्यक्तीविषयी मला प्रेम वाटणं, एखाद्या व्यक्तीविषयी मला राग वाटणं, या दोन्हीही गोष्टी या मागच्या जन्मांशी रिलेट करणाऱ्या आहेत. अन्यथा हा मंत्र्याचा मुलगा, हा राजाचा मुलगा यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे, परंतु ते अंतर नाही. कारण ते मागच्या जन्मांमध्ये एकाच ठिकाणी अतिशय आनंदाने बागडत होते आणि त्या रुद्राक्षामुळे केवळ त्यांना रुद्राक्षाच्या महिम्यामुळं त्यांना मनुष्य जन्म मिळालाय. त्यामुळे जरी मनुष्य जन्म असला तरी ती वृत्ती जी आहे, जी मेमरी जी आहे, ती सगळी मागच्या जन्मातली आहे. त्यामुळे तुम्ही शरीराने काय आहात ह्यापेक्षा जास्त तुमच्या चित्तामध्ये काय साठवून ठेवलेलं आहे, ज्याला आपण पूर्व सुकृत असं म्हणतो, प्रारब्ध असं म्हणतो, त्या गोष्टी जास्ती महत्त्वाच्या आहेत. कारण शरीर या प्रारब्धानुसार फक्त रिएक्ट होत राहतं. शरीराला स्वतःला काही कळत नाही. अंतःकरण जेव्हा गुरुमाऊली असं म्हणतात, की महाराज अंतःकरणामध्ये पोहोचवायचे आहेत. म्हणजेच काय? हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार
ही हे 4 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत, की ह्या मनाचं काम कुठून चालतं, तर ते येतं ते चित्तामधून. आपल्याला वाटतं अहंकार म्हणजे सारखं मी म्हणणं म्हणजे अहंकार आहे. अहंकार जर आपण बघायला गेलो तर एवढा सूक्ष्म आहे, जो आपल्या दिवसागणिक मी श्वास घेतो हा सुद्धा अहंकार आहे. मी हे करतो हे अहंकार आहे. मी गुरुचरित्र ऐकतो अहंकार आहे. आणि हा अहंकार हा मनाचाच एक भाग आहे आणि या अहंकाराची जोड देऊन चित्तामध्ये ज्या साठलेल्या गोष्टी आहेत, ज्याला वृत्ती असं म्हणतात. हे वृत्ती ज्या आहेत त्या बाहेर येतात, ज्याच्यातून मनामध्ये विचार निर्माण होतात आणि ह्या विचारांवरती बुद्धी काम करते आणि कुठले चांगले विचार, कुठले वाईट विचार हे ठरवले जाते आणि म्हणून बुद्धी ही सक्षम असणं हे गरजेचं असतं. अन्यथा मन तर सैराभैरा पळणार आहे. त्याला काही घेणं-देणं नाही. रँडमली प्रत्येक क्षणी इतके हजारो विचार चालू असतात त्याचे, की त्याला मर्यादाच नाही. म्हणून हे येणारे प्रत्येक विचार हे आपल्या पूर्वसंस्काराशी निगडीत आहेत. आपल्याला पडणारी स्वप्न असतील, आपल्या आयुष्यात घडणारे घटना असतील, प्रसंग असतील, माणसं असतील, ह्या प्रत्येक गोष्टीचा पूर्वानुग्रह कुठेतरी पूर्वजन्मांमध्ये त्याचा ऋणानुबंध राहिलेला असतो आणि म्हणूनच ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडते. म्हणून श्रीपाद चरित्र जरूर ऐका अथवा वाचा. या प्रत्येक गोष्टीचा उलगडा महाराजांनी केलेला आहे. आणि म्हणून हा अध्याय जास्ती महत्वाचा आहे, की तुम्ही कर्म करताना तुमचं चित्त कुठे आहे? तुम्ही चप्पल स्टँडवर थांबा, नाहीतर पार्किंगला थांबा, नाहीतर रस्त्यावर उभं राहून महाराजांची सेवा करा. तुमचं चित्त जर त्या ठिकाणी राहून सुद्धा महाराजांच्या चरणाशी लीन झालं असेल, तर त्या ठिकाणी महाराज तुम्हाला दर्शनासाठी येतात. आपल्याला उदाहरण नामदेव महाराजांचं माहिती आहे. की नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ दिलं जात नव्हतं. नामदेव महाराजांनी तिथंच कीर्तन सुरू केलं. स्वतः भगवंत त्यांना भेटण्यासाठी बाहेर येऊन झाला. आपल्याला महाराजांना भेटायचं असेल, तर आपलं चित्त म्हणजे आपल्या मनातला प्रत्येक विचार हा स्वामींच्याकडे जाणारा असला पाहिजे, तर आपल्याला स्वामींचं होता येतं. वरून कितीही शो ऑफ जरी करत असाल, मी एवढ्या माळा जप केल्या, एवढी पारायण केली आणि मग मी असे कपडे घातले, एकदम मी सज्जन वाटावं असं काहीतरी मी कृती करतो आहे. या गोष्टींना महाराजांच्या लेखी काहीही किंमत नाही. हा फक्त देहभाव आहे. म्हणून शरीराने दाखवण्यापेक्षा कृतीतून, आपल्या विचारातून, आचारातून आपलं नम्रत्व जे आहे ते दिसलं पाहिजे. आणि हे करत-करत आपण स्वतःच्याच अहंकाराला इतकं मोठं करत जातो, हा नंतर अहंकारच आपल्या विनाशाचं कारण ठरतो आणि आपल्या आयुष्यात आपण दुःखी होत राहतो. अनेकदा हे बोलूनच आपणच आपला अहंकार वाढवत राहतो. बघा विचार करा आपल्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून निष्काम कर्मयोग हा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही काय कर्म करताय? हे जे आपल्याला गुरु एखादी गोष्ट सांगतात त्याच्या मागचा मतितार्थ समजून घेणे महत्वाचं आहे. की तुम्ही कुठे कामाला आहात? तुम्ही चपरासी आहात किंवा आणखीन कुठल्या जे समाजाच्या दृष्टीनं हीन कार्य आहे, असं काहीतरी कार्य करत असाल, जरी समाजाच्या दृष्टीने हीन कार्य कारण समाज तुमचं फक्त शरीर पाहतो. परमेश्वर हा तुमचं अंतर्मन पाहतो. म्हणून अंतर्मनाने महाराजांचं होणं ही सेवा आहे. तुम्ही किती ज्येष्ठ आहात, किती वर्ष महाराजांची सेवा करताय, किती वर्ष केंद्रात आहात, याला काडीचीही किंमत नाही. जे की आपल्या गुरूंना किती वित्त दिलं, याला काही महत्त्व नाही. वित्त देऊन गुरूंच्या जवळ जाता येत नाही. जे जवळ जाता येतं ते फक्त शरीराने. तुम्ही गुरुमाऊलींकडे लाखो, करोडो रुपये माऊलींच्या जवळ द्या. तुम्ही म्हणलं मी 1 करोड रुपये देणार आहे, तर कदाचित ते सेवेकरी अगदी तुम्हाला माऊलींच्या जवळ घेऊन जातील आणि अगदी तुम्हाला चरण स्पर्श करून देतील. सगळं होईल. परंतु पैसा दिल्याने गुरूंच्या केवळ शरीराने जवळ दिलं जातं. पण जो व्यक्ती गुरूंना चित्त देतो, मन देतो, की माझ्या मनात येणारा प्रत्येक विचार हे गुरु महाराजांचाच असेल. मी जेवण करणं, खाणं, झोपणं कुठलाही विचार, हा प्रत्येक विचार माझ्या गुरूंकडेच नेणारा असेल, असं जर तुमचं चित्त असेल, तर हा चित्त जो गुरूंना अर्पण करतो, तो अंतर्मनापासून आत्म्याने गुरूंच्या जवळ जातो. ठरवायचं आपल्याला आहे, की आपण गुरूंच्या कशाप्रकारे जवळ जायचं. त्यामुळे तुम्ही काय देताय हे खूप महत्वाचं आहे आणि ते कसं देताय. आणि म्हणून हा अध्याय आहे. हा अध्याय फक्त रुद्राक्ष महात्म्य समजवण्यासाठी नाही. हा अध्याय आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी आहे. रुद्राक्ष धारण करून करायचंय काय? आतमध्ये पाहायचंय. रुद्र अधिक अक्ष, रुद्राचा डोळा म्हणजे रुद्राक्ष. हा रुद्राक्षाच्या म्हणजे हा ज्ञानाचा जो डोळा आहे,
हा डोळा ज्यावेळेला आपल्याला मिळेल, म्हणजे ही ज्ञानाची प्राप्ती होईल, त्यावेळेला आपण अंतर्मुख होणार आहोत, की आपण कुठे चुकतोय. आपण महाराजांच्या समोर असे काही दाखवतो, की माझ्यासारखा सज्जन या जगात शोधून दाखवा तुम्ही. अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये आपण केंद्रांमध्ये, कार्यक्रमांमध्ये वावरतो. पण प्रत्यक्षात फक्त आपल्याला माहिती असतं आपण कसे आहोत. हे महाराजांना माहीत नाही अशी तर गोष्ट होणार नाही. म्हणून स्वतःला अंतर्मुख करणं हे जास्ती महत्वाचं की खरंच मी मनापासून जेव्हा मला कोणी पाहत नसतं, त्यावेळेला सुद्धा मी सदाचरण करतो का? त्यावेळेला सुद्धा मी मनापासून महाराजांचं स्मरण करून महाराजांनी सांगितलेल्या मार्गानुसार वागतो का? हे जास्ती महत्वाचं आहे. लोकं पाहतात म्हणून, म्हणून मी एखादं चांगलं काम करणं याला काही अर्थ नाही. त्याला सकर्म म्हणतात, की सदहेतू काहीतरी हेतू ठेवून केलेलं कर्म जे आहे, त्याला सकर्म असं म्हणतात आणि सकर्माचं फळ हे 100% मिळतं. जे अकर्म आहे, त्याला कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जे कर्म केलं जातं, की एखादा भिकारी माझ्या समोर आला, तो भीक मागतोय, मी त्याला पैसे दिले आणि मी निघून गेलो. बघा मी ह्याला कशी भीक दिली, मग ह्याला ₹5 दिले, आता ह्याच्यातनं ह्याचं पोट भरेल किंवा ह्याच्यातनं मला पुण्य मिळेल. अशी इच्छा ठेवून केलेलं कर्म याला म्हणतात सकर्म. त्यामुळे हे निष्काम कर्म करता आलं तर तुम्हाला इतर कुठल्याही मंत्र, स्तोत्रांची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही डायरेक्टली भगवंताचे होऊन जाता आणि हे सांगण्यासाठी हा अध्याय आहे आणि आपल्या आयुष्यात मग हे आता हे कसं होणार आहे? तर त्यासाठी पूर्वसंस्कार असणं आवश्यक आहे. चित्ताची शुद्धी आवश्यक आहे आणि ही चित्ताची शुद्धी होण्यासाठी मग जे मार्ग सांगितले आहेत, ज्याला सगळ्यात पहिला मार्ग तुम्हाला देव आवडत नसेल, तुम्ही जास्ती इमोशनल नसाल, त्यामुळे तुमच्या मनात भाव निर्माण होत नसतील देवाविषयी, तर तुम्ही कर्मयोग करा, चांगलं काम करा, लोकांना मदत करा, समाजकार्य करा. त्याच्यातून पण निष्काम कर्म करायचं. त्यातनं रिटर्न्स काही नकोय तुम्हाला. करत राहायचं फक्त. हा कर्मयोग करत राहा. तुम्ही जर भावनिक असाल, तुम्ही इमोशनल असाल आणि तुम्ही देवाशी एक समोर ठेवलेल्या धातूच्या मूर्तीशी अथवा फोटोशी अगदी मनापासून कनेक्ट होऊ शकत असाल, तर तुम्ही भक्तियोग करा आणि त्या देवाचं भजन करा, स्तोत्र म्हणा, गायन करा. जे तुम्हाला शक्य असेल ते म्हणा आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या चित्ताची शुद्धी करू शकता. तुमचं मन तुमच्या ताब्यात राहत असेल, तुम्ही तेवढे एकाग्र ठेवू शकत असाल मनाला, तर तुम्ही ध्यानधारणा करा आणि त्याच्यातून तुम्ही चित्ताची शुद्धी करून घ्या. आणि जर ह्या तिन्हीपेक्षा जास्ती सुपिरियर जर तुमचं मन असेल, जे सतत तुम्हाला ज्ञानाच्या प्राप्तीसाठी धडपडतं, तर तुम्ही ज्ञान घ्या आणि तर ही चित्ताची शुद्धी करण्यासाठी आपण जे सगळं करतोय ना, झाडू काढण्यापासून, फरशी पुसण्यापासून, स्वामीचरित्र वाचण्यापासून, गुरुचरित्र करण्यापासून, प्रहर करण्यापासून, तीर्थक्षेत्रात जाऊन डुबकी मारण्यापासून हे सगळं जे काही आहे, त्याचा एकच गोल असतो, ती म्हणजे चित्तशुद्धी. चित्तशुद्धी झाल्याशिवाय परमेश्वराचं दर्शन घडत नाही. त्यामुळे ते करत असताना जी काही कृती कराल, जी तुमच्या स्वभावाला अनुसरून असेल, ती कृती करा आणि चारही मिळून जरी केली, तरीही काही हरकत नाही. जेव्हा झाडायची वेळ येईल, त्याला झाडून काढायचं. ज्याला जप करायचा असेल, त्याला जप करा. ज्याला ध्यान करायचंय, त्याला ध्यान करा आणि ज्याला ज्ञान घ्यायचंय, त्याला ज्ञानही घ्या. या चारही मार्ग एकत्रित करून सुद्धा तुम्ही करत असाल, तरीही काही वावगं नाही. उलट तो जास्ती सोपा आहे. तर योग्य वेळेला परिस्थितीनुसार जे योग्य असेल, त्या पद्धतीनं हा मार्ग जो आहे, तो आपण निवडावा. कारण अंतिम गोष्ट एकच आहे, ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती आणि ती परमेश्वर प्राप्ती चित्तशुद्धीशिवाय होत नाही. चित्ताची ज्यावेळेला शुद्धी होते, त्यावेळेला बुद्धी प्रगल्भ होते. बुद्धी प्रगल्भ झाल्यानंतर मनात येणाऱ्या विचारांवर कंट्रोल करते आणि जेवढे निवडक विचार पाहिजेत, तेवढेच विचार मनामध्ये येतात. मन शांत होतं आणि जिथं मन शांत होतो, पाण्याचा जो वरचा भाग आहे, पृष्ठभाग, हा ज्यावेळेला शांत आणि स्वच्छ होतो, त्यावेळेला पाण्याचा तळ बघण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत. कारण परमात्मा स्वामी महाराज हे आपल्यामध्येच आहेत. इव्हन त्यांच्यामुळेच आपण आहोत. आपण स्वतंत्र असे नाहीच आहोत. पण आपण ह्या मनाने आणि या शरीराने आपलं पाणी इतकं गढूळ करून ठेवलंय, की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये असलेले स्वामी महाराज दिसत नाहीत आणि हे स्वामी महाराजांची ज्यावेळेला आपल्याला समजतं, की अरे हेच आहेत. याच्या पलीकडे काहीच नाही. त्याला म्हणायचे अनुभूती आणि म्हणून अनुभूती मिळवण्यासाठी बाहेरनं काहीच करावं लागत नाही. बाहेरच्या कुठल्याही साधनांची गरज लागत नाही. जी होते ती आतूनच होते. म्हणून त्याला आत्मानुभूती असं म्हणतात. आणि अनुभव हा बाहेरून घ्यावा लागतो. बाहेरच्या साधनांचा उपयोग करून तो शरीराला होतो अथवा मनाला मिळतो. त्याला म्हणतात अनुभव. त्यामुळे अनुभवाची शिडी करून अनुभूतीपर्यंत जावं लागतं, तर परमेश्वर मिळतो. अनुभवांच्या शिडीमध्येच जर आपण अडकून राहिलो, तर त्या बागेतलं ते गोल चक्र असतं, तसं आपण नुसतंच गोल फिरत राहणार. आपण म्हणणार, "एवढ्या मी शिड्या चढतोय, मी पुढं का जात नाही?" तिथंच. कारण आपल्याला अनुभवाच्या पलीकडे जायचंच नाहीये. आपल्याला चमत्काराच्या पलीकडे जायचंच नाहीये. तर अशा प्रकारे हा अध्याय जो आहे, तो आपल्याला अशा प्रकारे
हे वर्णन करतो आणि या ठिकाणी आपला हा 33वा अध्याय संपन्न होतो. रुद्राक्षाचं महात्म्य आपल्याला या अध्यायामध्ये ऐकायला मिळतं. त्याची नियमावली जी आहे ती फार विस्तृत किचकटमध्ये न जाता आणि कर्मकांड बघायला गेलं तर खूप मोठं आहे. त्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढ्या गोष्टींचं आपण पालन करावं. रुद्राक्षाचं रोजचं पाणी, तीर्थ पिणं हेही महत्वाचं आहे. तेवढी ताकद आहे. फक्त रुद्राक्ष हा खरा आहे का तेवढा चेक करून घ्यायचा. आपल्या मनातले विचार, जे काही चुकीचे विचार असतील ते जाऊन आपण चांगले विचार, आपल्याकडनं आचरण चांगलं घडण्यात निश्चित मदत होते आणि जसं या अध्यायामध्ये सांगितलंय आपला नक्की उद्धार होईल. सद्गुरूंची एकदा प्राप्ती झाली की आपल्याला निश्चित हा उद्धार आपल्या आयुष्यात घडणं शक्य आहे. अशा प्रकारे ही साधनं जी आहेत, ती आपल्याला मदतशीर ठरतात आणि आपले सद्गुरू जे आहेत, हे वेगवेगळ्या रूपाने आपल्याला ह्या गोष्टींची माहिती वेळोवेळी आपली जशी उन्नती होईल आणि शेवटी उत्क्रांतीचा सिद्धांत आहे, की सर्वात पहिले आधी एक पेशी असतो आणि मग मानवापर्यंत जातो. पहिल्यांदाच मानव घडत नाही. त्यामुळे जशी-जशी आपली चित्ताची शुद्धी होईल, तसे-तसे आपल्याला पुढचे मार्ग सापडतात. म्हणून गुरु शोधण्यासाठी न धावता आपलं चित्तशुद्धीकडे जास्ती धावावं, असे सगळे संत मंडळी आपल्याला नेहमी सांगतात. कारण जशी चित्ताची शुद्धी होणार आहे, तसं-तसं परमेश्वर आपल्याला पुढची वाटचाल दाखवत असतो. त्यामुळे मी हा गुरु केलाय, मग मी हा दुसरा गुरु करू का? आणि मग दुसरा म्हणणार, "नाही, नाही, तू आता महाराजांचा करतोय, मग आता काही दुसरं करायचं." असे जे सगळे विचार आहेत, या सगळ्या विचारांच्या पलीकडे जाऊन आपण स्वतःचाच विचार करावा, की आपण हे शोधत बसण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन ते कर्म करावं. योग्य वेळ येते आपल्याला आपलेच सद्गुरू पुढचा मार्ग दाखवतील. जसं स्वामी महाराजांकडे कित्येक जे संत मंडळी आहेत, त्या सगळ्या संतांनी त्यांच्या गुरूंनी मार्गदर्शन केलं, की तुम्ही अक्कलकोटला स्वामी महाराजांकडे जावा. तेच तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील. जशी ती पात्रता निर्माण होते, जे गुरुतत्व जे आहे, हे दत्त महाराज आहेत. त्यामुळे कोणीही कुठल्याही पंथातला असू दे, त्याचा अंतिम जो भाग आहे किंवा मूळ सोर्स जो आहे, हा दत्त महाराजच आहेत. त्यामुळे दत्त महाराजांशिवाय ह्या जगात कोणीही देणारं नाही. म्हणून आपण ज्यावेळेला आरती म्हणतो, त्यावेळेला आपण तिथं म्हणतो, की "देवनी आत्मज्ञान जगती." या संपूर्ण विश्वाला आत्माचं ज्ञान तुम्ही दिलेलं आहे आणि म्हणून तुला दत्त असं म्हटलं जातं. तो जो देतो तो दत्त असतो. तर अशा दत्त महाराजांच्या सेवेत आपण सगळेजण आहोत. त्यामुळे निश्चित आपलं हे सगळ्यांचंच भाग्य आहे आणि अशा प्रकारे हा 33वा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रयस्त्रिंशोत्तमोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।